नमस्कार, मी अंजली. पूर्णब्रह्म किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आता आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे, तर आंब्याच्या रेसिपी झाल्याच पाहिजेत. तर आज आपण बनवणार आहोत आंब्याचा रस म्हणजे आमरस. माझी आई आजी ज्या पद्धतीने रस बनवतात त्याच पद्धतीने आपण पण इथे रस बनवणार आहोत. आणि हा रस बनवतच मी तुम्हाला सांगणार आहे की रस किंवा आंबा कोणत्या पद्धतीने खावा म्हणजे त्याचे साईड इफेक्ट्स होणार नाहीत आणि त्याचे बेनिफिट्सच भेटतील. तर त्यासाठी इथे मी अगोदर 2 आंबे घेतलेले आहेत आणि ते जवळपास 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवलेले आहेत. घरी आंबे आणल्यानंतर ते हातात घेऊन पाहायचे. तुम्ही हे नक्की करून बघा, कारण आंबे हातात घेतल्यानंतर खूप गरम जाणवतात. कारण आंबा हा आपल्या शरीरासाठी गरम असतो, त्यामुळे आपल्या शरीरातली उष्णता वाढते. या आंब्याच्या गरमपणामुळे आपल्या शरीराची उष्णता वाढू नये म्हणून त्याला 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवायचं. त्यामुळे आंब्याला थंडपणा येईल. तर आंबा मऊ करून घेण्याला आमच्याकडे आंबा पिकवणं किंवा मऊ करून घेणं असं म्हणतात. तर अगोदर अशा प्रकारे आपण आंबा मऊ करून घ्यायचा, म्हणजे त्यामुळे आंब्याचा रस आंब्याच्या कोईपासून आणि सालीपासून सेपरेट होईल. तर आपला आंबा इथे मऊ करून झालेला आहे. हे पहा, सर्व रस सेपरेट झालेला आहे. तर अशाच पद्धतीने सर्व आंबे आपण मऊ करून किंवा पिकवून घेणार आहोत. आता सर्व आंबे मऊ करून झाल्यानंतर याच्या वरचे टोक असे काढून टाकायचे या पद्धतीने, आणि त्यानंतर यातला थोडासा रस पण काढून टाकायचा, कारण हा समोरचा रस किंवा चीक आंब्याच्या रसापेक्षा खूप गरम असतो. जर हा आंब्याचा रस खाते वेळी आपल्या ओठाच्या बाजूला लागला तर तिथे पुरळ येतात किंवा तिथे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यानंतर पिकवून घेतलेला सर्व आंब्यातला रस अशा पद्धतीने काढून घ्यायचा, म्हणजे आंब्यातला रस पूर्णपणे पिळून घ्यायचा. हे झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आंब्याचे साल बाजूला ठेवून द्यायचे. त्यानंतर आंब्याच्या कोळीचा रस आपण इथे काढून घेणार आहोत. तर आंब्याच्या कोळीचा रस काढते वेळी आपल्या हाताच्या मुठीने याला दाबून अशा प्रकारे हा रस पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. हे झाल्यानंतर या कोया पण आपण एका प्लेटमध्ये बाजूला ठेवून देणार आहोत. त्यानंतर आंब्याचे साल अशा प्रकारे पूर्णपणे उघडून घ्यायचे. आता आपण यावर थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. तर या आंब्याच्या सालावर आणि कोळीवर मीठ टाकल्यामुळे 2 फायदे होतात. एक तर रसाचा आंबटपणा थोडासा कमी होतो, आणि दुसरं म्हणजे या सालींचा आणि कोळ्यांचा रस पूर्णपणे सेपरेट व्हायला मदत होते. आता हे मीठ आंब्याच्या कोळींना आणि सालींना व्यवस्थित लावून घ्यायचं. आता एक भांडं घेऊन त्यामध्ये आंब्याच्या कोळी घ्यायच्या आणि त्यामध्येच अर्धा वाटी इतकं थंड पाणी टाकून घ्यायचं आणि कोळ्यांना शिल्लक राहिलेला रस पाण्यामध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने काढल्यानंतर कोळीला बिलकुल रस राहत नाही, म्हणजे आपला रस थोडाही वेस्ट जाणार नाही. माझी आई आजी वगैरे अशाच पद्धतीने रस करतात, त्यामुळे रस पुरवणी जातो आणि वायाही जात नाही. आता हा रस अगोदर केलेल्या रसामध्येच टाकून घ्यायचा आणि आता याच भांड्यामध्ये आपण आंब्याच्या साली घ्यायच्या, त्या अशा प्रकारे तोडून घ्यायच्या आणि यामध्ये अजून अर्धी वाटी थंड पाणी टाकून घ्यायचं. आणि पाणी टाकून घेतल्यानंतर सालींना अशा प्रकारे रगडत त्याचा रस काढून घ्यायचा. आता सालींचा रस पूर्णपणे निघाल्यानंतर अशा पद्धतीने सालींमधून रस पिळून घ्यायचा आणि हा पण रस आपण अगोदर केलेला रस आहे त्यामध्येच ओतून घेणार आहोत. त्यानंतर हा सर्व रस चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून घेतल्यानंतर हा रस असा दिसेल. यामध्ये अजून पण काही गाठी दिसत आहेत, तर या रसाच्या गाठी आपण अशाच पद्धतीने राहू देणार आहोत. तर या रसामधल्या या आंब्याच्या गाठीमुळे रसाची चव अजूनच वाढते. रस खातेवेळी मध्ये अशा गाठी लागल्या की छान चव येते. तर आंब्याच्या रसामुळे आपल्या बॉडीची हीट वाढू नये म्हणून आपण यामध्ये थोडंसं तूप घालून खाऊ शकतो किंवा हवा असेल तर दूध पण घालू शकतो. आंबा असं एकच फळ आहे ज्यामध्ये आपण दूध ॲड करू शकतो. तर अशा पद्धतीने हा आमरस केल्यामुळे आमरस खाल्ला तरी आपल्या शरीराची उष्णता वाढणार नाही. तुम्हीही अशा पद्धतीने हा आमरस करून पहा
आणि कसा झाला ते मला नक्की कमेंटद्वारे लिहून कळवा। रेसिपी आवडली तर लाईक करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढे जे बेल आयकॉन दिलेला आहे त्यावर पण क्लिक करा। लवकरच भेटू अशाच एका छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।